आहे आपला मकर आणि हे फोल्डेबल आहे आणि आता आपल्याला अनपॅक करूया आपण. येस खाली होती खाली. गरम होईल बाबू तिथे तुला. सोनू अगं खालून नाही कॅमेऱ्यात ते फाटणार बाबू, ते खूप डेलिकेट आहे. हा ते एकतर हे लावलंय कापड फाटेल ते, त्यामुळे नाही हे करू शकत. हलका आहे फक्त ते व्हॉल्यूम खूप आहे, मोठं आहे. हा अरे 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 थांब ते पडलं इथे. याच्यावरच लावताय डायरेक्ट. एक मिनिट काढ. हे सपोर्टला. हा आत्ता आत उभे. नाही तिरक आहे. नाही पूर्णच तिरक आहे. दोन्ही खांब आत हे तिरके झाले. नाही आकाश तू खूप त्या साईडला चिकटवलं, इकडे चिकटवायचंय शेवट. हा 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 कारण त्यामुळे ते गेलं साईडला. नेक्स्ट डे मंडळी जेवायची वेळ झालेली आहे आणि उईज यार. अरे फोकस मध्ये घेऊया आहे ना, वर्षात नाही एकदा, पण अगदी टायमावरती असं. हा आहे की नाही. चला जेवण करून घेऊया. आज आहे शेंग्याची भाजी आहे आणि मकर तुम्ही बघितलंच आपण लावलेलं आहे. आता फक्त ह्याच्या आतमध्ये जी लाइटिंग आहे त्या लाइटिंगची आपल्याला सोय करायची आहे. तर ते बहुतेक तरी मी इलेक्ट्रिशियनलाच बोलवेल, कारण आता शॉर्ट झालं. हा नाही दुसऱ्या कोणतरी बोलू ना आपण. चला मायरा जेवण घ्या. अजिंक्यला सांगा तो बरोबर घेऊन. काय इलेक्ट्रिशियन ना. हा थांब अजिंक्यला सांगतो मी. चला पहिलं जेवण घेतो मग फोन करेल. आता वाजले आहे 1:30 वाजलेले आहे बाय द वे. आणि थोड्याच वेळात हे झाल्यानंतर आपण निघणार आहे गणपती आणायला. पावला काढणार. येस चलो. तर काय ऍक्च्युली मंदिर आम्ही खाली घेतलं आहे बिकॉज त्याच्या ज्या वायरिंग आहेत त्या इलेक्ट्रिशियनला बोलून आम्ही ते लावून घ्यायचं आहे. बिकॉज त्यांना ते खूप किचकट आहे. असं वाटतं झिगझॉग बसलं आहे. हे ह्याला लावा ते त्याला लावा, जोड्या लावा. ते काय म्हटलं शॉर्ट होण्यापेक्षा हे ही जी वायर आहे ना ही पाठी एक मेन वाईट कनेक्शनची होती त्या ह्याला जाईल. ही वरती ना ते कनेक्शन खाली येते. ना खाली येते ते व्हाईट आहे ना व्हाईट. हे बघ ह्याच्यात टाकायचं इथे जाईल कनेक्शन. चला आता काय आपलं नेहमीच जे आपली आहे परी या. एवढी एक्साइटमेंट झाली आहे तिने माझा जीव खाल्लाय. चला काढा आता काढूया आपण आपली पावलं. छानपैकी आता मायरा पावलं काढणार आहे. माझा मोरिया. चला द्या तिला. छान काढा सोनू. 2 काढायचे माझ्या बाजूला. नाही असं आहे ना, एक पुढे मागे. पहिले स्टार्टिंगचे 2 मग पुढे मागे. ठीक आहे काढा. आणि बोटाने हे करायचं. व्हेरी गुड. त्याच हाताने त्या हाताने इथे काढ. त्या दुसऱ्या हाताने व्हेरी गुड. वाट पाहतो मी तुझी दरवर्षी. ये ना देवा तू माझ्या घरी. तूच जगाचा आहे कैवारी. तुझ्या विना मला कोण वारी. जगात गाजे तुझी कीर्ती सारी. जीवा पाड करतो प्रेम तुझ्यावरी. तुझी माझी दोस्ती है लय भारी. ये लवकर तू माझ्या घरी. हे देवा मोरया माझा मोरया. जीव लागला
खीर आपण ठेवतोय परत एकदा आणि हळू 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 त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. थांबा एक मिनिट, एकच मिनिट. वरती धर घे वरती वरती दोघं इकडनं मग वरती घे. रूप तुझे किती मनमोहक, फेटा माथ्यावर दिसतो सुरेख, आणले तुझ्यासाठी लाडू मोदक मोरया मोरया, कानी कुंडल मोती हार, दुर्वा फुलांची गळ्यात माळ, शोभून दिसतो बाप्पा मकरात मोरया. जगात गाजे तुझी कीर्ती सारी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला आपण हा ही बघ याच्यात खाली खाली हे ओपन कर, खाली ओपन कर ते बघ. चला मंडळी आपण जातो आता गणपती आणायला. हा किती आहे? अहो ते पापड सापडत नाही मग. अच्छा चला आपण जाऊया गणपती. आणि मायराने छान अशी हे पावलं काढलेली आहेत. म्हणजे ही फर्स्ट टाइम मायराने अख्खीच्या अख्खी पावलं तिने काढलेली आहेत, है की नाही? गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गाडी मस्त चकाचक धुवून आणलेली आहे. चलो बैठ जाओ. आपण दोघं जण डिक्कीत बसूया का परत? मग आपण दोघे डिक्कीत बसू. डिक्की खोलली मध्ये दे हे पाठ मला पुढे दे, तिकडे काकांना घ्यायला. वाट पाहतो मी तुझी दरवर्षी, येणं देवा तू माझ्या घरी, तुझं जगाचा ऐकली. तर मायराचं गाणं आलेलं आहे माझा मोरया. प्रेम तुझ्या तुझी माझी दोस्ती दिलदारी. ये लवकर तू माझ्या घरी, हे देवा मोरया माझा मोरया, जीव लागलाय तुझ्यावरी. हे देवा मोरया माझा मोरया, जीव लागलाय तुझ्यावरी. माझा मोरया, जीव लागलाय तुझ्यावरी. जीव लागलाय तुझ्यावरी. ये देवा मोरया माझा मोरया, जीव लागलाय तुझ्यावरी. माझा मोरया लवकर ये तू माझ्या घरी. हे देवा मोरया माझा मोरया, जीव लागलाय तुझ्यावरी. बस पुढे बस. बघ पुढे पण बसून येते. अरे ये ना, स्टार आहे ना ती, स्टार आहे ना. हॅलो हाय. मला डान्स करायचा यावर्षी. बाप्पा चला गणपती बाप्पा. बाळाने बघितलं नाही आपलं बाला. काय नाही म्हणलं काय. चला काका आणि बंधू पण आलेले आहेत. आपण जाऊया गणपती आणायला भाऊ. चला आपण जाऊन आपला गणपती बाप्पा घेऊया. चला ये मायरा. आनंद भक्तांचा पिढ्या वारी. हा काका एकदम परफेक्ट आले पाहिजे.
तर मग गाडी फिरून घेऊ, मग आपण डायरेक्ट जाऊ. असंच जायचं. सरळ जायचं डायरेक्ट. चला. चला तर गणपती बाप्पाला घेऊन जाऊया आपण आपल्या घरी. येहू मारा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. होय पकडायला हा पकड. डॅडी मला एक सांगू इच्छित आहे की आम्ही निघालो 2ला आणि आम्ही पुढचं सापला 2ला नाही निघालो आपण, 4:30ला निघालो. आम्ही बोललो 2ला वाट बघतोय. 2ला बोललो निघालो 4ला. हा असं चला आपण 9ला निघालो. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय. हे देवा मोरया माझा मोरया जीव लागलाय तुझ्यावरी. हे देवा मोरया माझा मोरया जीव लागलाय तुझ्यावरी. हे देवा मोरया माझा मोरया जीव लागलाय तुझ्यावरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामाची खाण्यापिण्याची कुठे 25 तयार आहे का बघायला पाहिजे. खाण्यापिण्याची सोय घरी तयार आहे का बघायला लागेल. तू तयार आहे, वर तयार आहे का ते बघायला पाहिजे. सोय घरी खायची तयार आहे का ते पहिलं बघायला लागेल माहिती का तू आपल्याला. तयार आहे. तू तयार असून काय फायदा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मामा के असं नाही बघायचं लपून. उंदीर मामा की खाण्यापिण्याची सोय कुठे 25 मध्ये. बघू आता. आता 25 मध्ये चाय रेडी आहे. कुठे बायकुळांकडे. हो शाबास. डॅडी यावर्षी पण तेच बोलणार हं? काय बोलणार आहे तू. शेवटी आपण निघतो ना. गारण गारण. हा होय महाराजा. आधी आपण गणपती घेऊन जाऊ छानपैकी. गणपती बाप्पा तुझी माझी दोस्ती है गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंदिर मामाची खाण्यापिण्याची कुठे वायकुळांकडे. लागलाय तू. दोघांच्या पायावर पाणी टाक. हळूहळू आंघोळ दोन्ही पायावर टाक. डायरेक्ट आंघोळ घालतो. नक्की नाही ते आता डोळ्याला फक्त हे लाव. या हाताने इथे आता हे कर जरा. थोडस डोळ्याला पाणी लाव. इथे लाव. या डोळ्याला आंघोळ करून आलाय. टिक्का लावतो का. थोडासा पप्पाच्या पायावर हलक हलक. बास चला अक्षर टाका. गणपती बाप्पा मोरया. ओय. नारा नारा सर. गणपती बाप्पा मामा के जय. खाण्यापिण्याची सोय. काय आणि पाणी बाकी काय. बाकी काय नाही. एक काम कर, कुठेतरी एकाने घ्या. त्यांना जायला जागा नाही. हा थांब, थांब. या चला आज चला. तुझ्या
हळू 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 मायरा हळू. थांब तिथेच थांब. काका ये पुढे ये. तिथेच थांब मायरा तिथेच थांब. फ्रेम मध्ये आहे तू. स्माइल. थँक यू. मंडळी आपला मकर लागलेला आहे आणि आता आपण काय करतोय, मायराचं जे नवीन गाणं आलेलं आहे ते आता आपण सगळ्यांनी मिळून ते बघूया, है की नाही? ओके. चला या इकडे सगळ्यांनी, आम्ही बघितलेलं आहे. अजिंक्य बस इकडे, इकडे सर इकडे बसा. बस इथे. हा पडदा लावून घे ना. सो मायराचं हे नवीन गाणं आहे माझा मोरया, जे प्रवीण कोळी युट्यूब चॅनलवरती आलेलं आहे आणि आता गणपतीच्या मौसममध्ये हे वाजणार आहे. नेहा. ओ वाव ये काय टायमिंग आहे, काय टायमिंग आहे, क्या टायमिंग आहे. गाणं आम्ही सगळे बघतो परिवार. वेलकम वेलकम वेलकम. येस येस. अरे तर मायराची एंट्री आहे. लवकर लवकर लवकर. येस 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 येस. सो ही आहे मायराची एंट्री.
स्नेहाचं नवीन गाणं. येस, तर आपण सगळ्यांची प्रतिक्रिया घेऊया. पहिला आपण स्नेहा मॅडमची प्रतिक्रिया घेऊया. बरं, चला. हा, तुमची प्रतिक्रिया पहिली. कसं वाटलं? हा, गाणं तर मी बघितलं होतं ऑलरेडी आणि मला गाणं म्हणजे गाण्याची चाल आणि त्याचे बीट्स खूप आवडले. एकदम आजच्या घडीला एकदम हे आहे, मॅच होणार आहे. आणि ऑब्व्हियसली आपली स्टार तर आहे. पहिले आम्ही त्यांना हो म्हणजे किती पण बोलले होते की करायला पाहिजे गाणं, चांगलं बीट्स आहे. Yes. ऍक्च्युली आपण पहिल्या दिवशी जे ऐकलं होतं तेव्हाच ते आपल्याला तोंडामध्ये बसलं होतं. येस. तर स्नेहा मॅडम पहिल्या होत्या ज्यांनी ते गाणं ऐकलं होतं आणि म्हणजे एकत्र ते गाणं रफ कट पहिला ऐकला होता. येस, तर आता आपण माझ्याची मम्मी नव्हती इथे. पहिलं शूट असं असेल जिथे मी नव्हती. आणि मायराबद्दल तर काय बोलणार, ती जिकडे जाते तिकडे तिकडची होऊन येते. बिकॉज हे पहिलं असं गाणं होतं जिथे शूटला मी आणि मायरा एकटे होतो, नाही तर युजली असं होत नाही. आणि नंतर लगेच बॅक टू बॅक स्नेहा मॅडमचं पण गाणं लागलेलं आहे. ते तुमच्या मिक्स मध्ये असेल. हे आमचं असतं, टीव्ही लावलं की दिसतं. येस, श्वेता बोला, कसं वाटतं? नाही, खूप 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 छान. मायराचं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तिला ती स्टेप पण माहिती नव्हती, काहीच नाही. ती सगळं तिथे जाऊन शिकली हो त्याच दिवशी. येस, आणि आम्ही खूप प्राऊड फील करतो मायरावरती नेहमीच. तर आपण काकाकडे येऊया आणि मग आपण आईकडे येऊया. येस बंधू, कसं वाटतंय? प्रश्नच नाही मायराच्या बद्दल. येस. काका कसं वाटतं? एकदम फसला, छानच वाटतं. आणि मायराकडं आम्हाला माहितीच आहे की चांगलं तिला करायला लावायला नको. आणि कोळींचे दुसरं गाणं आमच्या मायराबद्दल, त्यावर ते पहिलं गाणं म्हणजे ठेका त्यांनी चांगली असते त्या गाण्यामध्ये. आणि मायराचा डान्स नंतर परत त्या मुलाने स्टार्ट केला, त्या लालबाग गाडी ते शूटिंग केली गणपती, त्याचे मस्त म्हणजे गणपती यायला ते एक वाटत आणायला पण छान वाटतं. छान वाटतं गणपती आले आणि वातावरण ते गणपतीमध्ये होऊन जातं. बरोबर. येस. तर आता आपण आईची प्रतिक्रिया घेऊया. बिकॉज आम्ही गाणं आज कोणाला दाखवलं म्हणजे गडबडीमध्ये एवढं होतं की पण गाणं बघितलंच नाही. आता आपण आईला विचारूया कसं वाटतं. माहितीच नव्हतं काय गाणं आहे हे. बिकॉज आम्ही कोणाला सांग म्हणजे शूट करायला पण टाइम नव्हता आम्हाला. फक्त प्रवीण कोळींचं गाणं आहे एवढंच माहिती होतं. थर्ड गाणं असेल. तिसरं गाणं. आता मायरा गणपतीचं थर्ड गाणं आणि एकूण 4 गाणी. 4 गाणी, पण गणपतीची ही तिसरं गाणं एकदम सुंदर, फॅन्टास्टिक. मायराच्या बद्दल काय सांगायला आणखीन काय नकोच. डान्स म्हटलं की आणखीनच छान असतं. खूप सुंदर, अप्रतिम. येस. आता आपण मावशीकडे येऊया. मावशी आजीकडे येऊया. फार सुंदर. बिकॉज ना आम्ही जेव्हा पण फार छान केले तिने. आणि मला आवडला आजचा डान्स तिचा. हो, बिकॉज मी जेव्हा शूटवरनं आलो होतो तेव्हा ती मला रात्री विचारली, काय रे बाबा दाखव मला गाणं दाखव. मी म्हटलं गाणं नाही, अजून वेळ आहे गाणं घ्यायला, आता फक्त शूट केलंय. काय डान्स आहे तो तरी बघू दे. तर हे ते गाणं होतं. छान आहे, मस्तच आहे. होतं ते म्हणजे कसं वेगळं, सगळी मुलं होती. मुलांनी सगळं लहान मुलं आहेत त्यामुळे आणि मजा वाटलं आणखी वेगळं. येस. होईल. आकाशला विचारूया आपण कसं आहे. सॉन्ग अप्रतिम होतं. ऐकल्यात असं वाटतं कॅची कॅची सॉन्ग वाटतं. आणि असं आपण म्हटलं ना, कधी ऐकलं ना सॉन्ग तर लक्षात राहतं, एकदम लक्षात राहतं नाही. बीट्स लक्षात राहतात एकदम मस्त. येस. मस्त एकदम. परत लावतो मी. आता पहिलं सिद्धेश काकाला विचारूया आपण. होय सिद्धेश काका, चांगलं एकदम कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. चांगले स्टेप वगैरे पण त्यांनी चांगले केले. येस. आता सिद्धेश काका व्हायरल होणार रील मध्ये. आमच्याकडे खरंच वेळच नव्हता की इथपर्यंत होतं की नाही. इनफॅक्ट स्नेहा मॅडम बोललं की नाही हे करायलाच पाहिजे तुम्हाला. ते सांगा ना ते की प्रत्येक मंडळाला थांबून शूट केलं. हो, आम्ही काल लाईव्ह मध्ये पण म्हटलं की आम्ही हे जे गाणं आहे ना हे कुठेही प्लॅन्ड नव्हतं. पण हे नाही, हे जे गाणं आहे हे प्लॅन्ड नव्हतं. हे सगळं त्या वेळेला त्या मंडळाशी बोलून एंड मोमेंटला आम्ही हे करून रिक्वेस्ट करून त्यांना त्या मंडळामध्ये आम्ही पुढे शूट केलेलं आहे.
त्यामुळे त्यांचे पण खरं तर खूप आभार, बिकॉज लालबागच्या त्या गर्दीमध्ये ते सगळं शूट करणं आणि ते पण सिनेमॅटिकली करणं. नॉर्मल तर आपण शूट करतो, बट हे असे काही शॉट्स घेणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि खरं तर टीमचे पूर्ण क्रेडिट्स आहेत मी तर म्हणेल. मंडळ थांबून नाचत होती मुलं. हो, तेवढं परिसरात केलं म्हणून त्याला अजून त्याचा भर आला. हे जर कुठे इकडे तिकडे केलं असतं तर मजा नसती आली. आणि तिथपासून जो आहे भाग हा, एक्झॅक्टली सोहळा आणि मग भारत डॉक्टरपर्यंतचा परिसर आहे, तोच परिसर आहे. लेवलवरती गेले आणि डान्स लहान मुलांचा मायरा, त्यामुळे त्याच्या अजून भावना आणि लहान मुलं असल्यामुळे अजून त्याला चांगलं वाटलं. येस. नाचायला देत नव्हते. आणि मायराला तेच मायरा आली की लगेच ना सगळे गर्दी करायचे फोटो काढायला. पण मी त्यांना म्हटलं थोडा फक्त एक गाणं शूट होते मग लगेच आपण फोटो काढूया. पण सगळ्यांनी कोऑपरेट पण केलं त्यावेळेला. आणि गाणं तुम्ही बघताय खूप छान. परत एकदा लावूया आपण, आणि परत एकदा आपण हे पण गाणं लावूया. बरं, ते आता मी ऐकलं गाणं ऍप वरती मी बघितलं. मी टाकलं लगेच, मी इन्स्टा स्टोरीवर टाकलं. क्यूट दिसत होती एकदम. अशी का बसली होती? चला परत एकदा गाणं ऐकूया आणि परत भेटू आपण. सो डिनर नंतर आम्ही कुछ खाने के लिए आए हैं. ये दोनों पेरू कोणता ते पेरू? ट्राय करा ना. मी खायला मला पेरू मागच्या वेळेस खाल्ला तेव्हा आवडला. जामुन खाएंगे. हा, स्ट्राइक लगाय एकदम टँगी आहे, सणक, तीव्र सणक. चला क्रीम चिल्स मध्ये आपण आहे आणि आईस्क्रीम खाऊया. कसं आहे? हा, आपल्याला सकाळी 4 o'clockला उठत येत आहे. पण एवढं मोठं तिला का घेतलं तुम्ही? एवढं पण मला हे खाणारच नाहीये. सांगितलं होतं की खूप फोटो ती खाणारच नाही. तेवढं आपला पेरू चांगला होता. पेरू खूप मस्त होता. त्याच्यात फोटो एवढंच होता ना. नाही, मी खाल्ली असती पण त्या आईस्क्रीमला प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम? त्या आईस्क्रीममध्ये काहीतरी भलतंच आहे. भलता नाही, हे सगळंच आहे. पण ते आता तुला आता ओव्हर झाले. हा, पेरू खरंच छान होता. आणि मग माझा ब्लॅक करंट पण छान होता. चला उद्या भेटूया. या. फोन उचला प्लीज. हे 2 दिवस मी किचन मध्ये फोन बेडरूम मध्ये. चलो बाय. दादा छोटा मॅडम. चलो. तुझे किती मनमोहक भेटा माथ्यावर दिसतो सुरेख आणले तुझ्यासाठी